मित्र, जवाहरलाल नेहरू या माणसाविषयी या देशात जेवढं चांगलं बोललं गेलं तेवढंच वाईटही बोललं गेलं. हा माणूस लोकांच्या प्रेमाचा विषय होता, अनेकांच्या तो टीकेचाही विषय होता. काही लोकांनी त्यांना या देशाच्या फाळणीचा गुन्हेगारच ठरवून टाकला, तर काहींनी या देशाची एकात्मता कायम राखण्यासाठी आयुष्यभर झिजलेला माणूस असंही म्हणून टाकला. त्यांच्याविषयीची दोन्ही प्रकारची मतं आहेत आणि ती मतं जोरजोरात सांगणारे लोक आपल्यामध्ये उपलब्ध आहेत. दोन्ही बाजूने बोलणारे लोक आहेत. नेहरूंविषयी सातत्यानं वाईट बोलणारी एक परंपरा या देशामध्ये 1925 पासूनच अस्तित्वात आहे. तसं त्याला मोठं म्हणणाराही एक मोठा वर्ग त्या अगोदर पासून या देशामध्ये अस्तित्वात आहे. आपल्याला आश्चर्य वाटणार नाही, पुण्यात नेहरू मुसलमान होते इथपासून बोललं गेलेलं आहे. नेहरू मुसलमान होते. म्हणजे माझे एक अतिशय जवळचे आणि वयस्क मित्र खाजगीत बोलल्या, सर तुला माहिती आहे का मुसलमान इथपासून बोललं गेलं आहे. कधीतरी या माणसाचा पूर्वेतिहासही आपण लक्षात घेतला पाहिजे. हा काश्मीरातून आला होता. 1718 मध्ये त्यांचे पूर्वज काश्मीरातून आले. त्यांचं मूळचं आडनाव कौल होतं आणि कौल घराणं काश्मीरातून दिल्लीला आलं ते तेव्हाच्या बादशहानी आणलं. हा माणूस संस्कृत भाषेचा विद्वान होता म्हणून त्या पंडितांना त्यांनी इथं बोलवलं दिल्लीला. हे कौल कुटुंब तेव्हा 1718-19 सुमारला दिल्लीला आलं आणि त्या बादशहाने एका नहराच्या शेजारी यांना जमीन दिली आणि तिथे यांनी घर बांधलं. नहरा शेजारचे म्हणून नेहरू असं आहे. नहरा शेजारचे म्हणून नेहरू झाले ते आणि तेच नाव पुढे कायम झालं आणि त्यांचं मूळचं नाव सगळे विसरून गेले. हे जे पंडित जवाहरलाल नेहरू आहेत यांच्या अगोदरच्या अनेक पिढ्या दिल्लीमध्ये आणि पुढे अलाहाबादेमध्ये वास्तव्य करणारे आहेत. यांचे वडील मोतीलाल नेहरू हे लहानपणीच पोरके झाले. आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर मोठा झालेला वकील आहे तो आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर तो एवढा मोठा वकील झाला की गव्हर्नर इंग्लंडचा, त्यांच्या राज्याचा उत्तर प्रदेशचा, त्यांच्या घरी रमी खेळायला येत असत. ज्या पक्षाशी आपण लढा देतो, त्या सरकारशी लढा देतो, त्या सरकारचा प्रमुख हाच नेहरूंच्या घरी म्हणजे मोतीलालजींकडे रमी खेळायला त्यांचा मित्र म्हणून येत असे. अशी मायाही त्यांनी नंतरच्या काळामध्ये वकिलीमध्ये मिळवली होती. नेहरूंविषयी अनेक अफवाही आपल्या समाजामध्ये नित्य नियमानं पसरण्याचा प्रयत्न या देशामध्ये गेली 50-50 वर्ष झाला आहे. नेहरू मुसलमान होते इथपासून नेहरू इंग्रज धार्जिणे होते इथपर्यंत नेहरूंवर
असंख्य स्त्रिया प्रेम करत होत्या. खरं म्हणजे हा अभिमानाचा विषय आहे, हा बदनामीचा विषय नाही. माझे एक प्राध्यापक मित्र म्हणाले, अरे का रे सुरेश, हा नेहरू म्हणे तर लेडी माउंटबॅटन सोबत होता आणि लेडी माउंटबॅटन त्याच्यावर प्रेम करत होता. म्हटलं लेडी माउंटबॅटनचंच नाव त्याच्याशी जुळलं नव्हतं, देविका राणीचंही जुळलेलं होतं, पद्मजा नायडूचंही जुळलेलं होतं, अनेकांचं जुळलेलं होतं. अरे जो पराक्रमी असेल त्याच्यावर कोणीही प्रेम करेल, नफड माणसावर कोण प्रेम करेल? आणि या बाबतीमध्ये स्त्रिया, भारतीय स्त्रिया फार चोखंद आहेत. लेडी माउंटबॅटन नेहरूंना 20 वर्षांनी लहान होत्या. कधी सामान्यपणे हेही लक्षात घेतलं जातं, 20 वर्षांनी लहान होत्या. मी वय हे प्रेमाच्या अडचण आड येते असं मानत नाही, पण तरीही काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. कोणत्या माणसाने म्हणावं, कुलदीप नायर, त्यांचा परवा 14 तारखेला म्हणजे पाकिस्तानच्या जन्मदिवशी त्यांचा वाढदिवस झाला, त्यांना आपण शुभचिंतूया. त्यांनी असं म्हटलं की इंडियन एअरलाइन्सचं एक विमान नेहरूंचं पत्र लेडी माउंटबॅटनला नेऊन द्यायचं आणि तिकडून येणारे विमान दुसरं पत्र त्यांचं उत्तर घेऊन यायचं. त्या पत्रासाठी विमान थांबवलंही जात असे वगैरे वगैरे. ह्या कुलदीप नायरांची माझी जेव्हा भेट झाली, आणखी मित्र होते, मी त्यांना असं म्हणालो की तुम्हाला नेहरूंविषयी एवढंच सांगावं असं वाटलं आपल्या आत्मचरित्रामध्ये? ते म्हणले सच आहे. मी म्हणालो पुरावा काय? त्यांची बायकोही होती सोबत. ती म्हणाली भैया ऐसा मत पूछो, इनको कुछ मालूम नहीं, इनको कुछ मालूम नहीं. हा माणूस नेहरूंच्या द्वेषानं एवढा का पछाडला आहे हे मला अजून समजलं नाही, याच्यासोबत इतकी वर्ष संसार करून. हा माणसाचं वय 90 वर्षाचं. 90च्या घरातली माणसं सुद्धा किती काळपर्यंत गैरसमज जोपासू शकतात हे आपण लक्षात घ्यायचं. कधीतरी यातलं वास्तवही तपासून. माउंटबॅटन जेव्हा भारतामध्ये पहिल्यांदा आले तेव्हा ते नेहरूंना म्हणाले, मी या देशाचा शेवटचा व्हाईसरॉय आहे असं समजू नका. मी या देशामध्ये या देशाला स्वातंत्र्य द्यायला आलेला नेता आहे असं समजा. अशा पातळीवरचे त्यांचे संबंध राहिलेले आहेत, अशा पातळीवरचे संबंध. पण सर्व तऱ्हेचं बोलणं गेलं. फाळणी काय नेहरूंमुळे झाली, कारण त्याला पंतप्रधान होण्याची घाई झाली होती. असं सगळं बोललं जातं. फार मोठ्या प्रमाणावर या देशामध्ये बदनामी झालेला, पण त्या बदनामीच्या वर उठलेला मोठा नेता नेहरू. हा माणूस वयाच्या जवळजवळ 16-17व्या वर्षापर्यंत इंग्लंडमध्ये राहिला. भारतात आला आणि भारतात आल्यानंतर त्याच्या समोर असा प्रश्न आहे होता की आपण करायचंय काय नेमकं. वकिली केली होती पण वकिलीमध्ये रस नव्हता. वडिलांचा प्रचंड पैसा होता, वडिलांच्या मागे अतिशय यशस्वी वकील म्हणून त्यांनाही मोठं होता येत आलं असतं, पण ते गेले नाहीत त्यांच्या मार्गात. वडिलांशी सातत्यानं मतभेद राहिले त्यांचे. नेहरू आणि मोतीलालजी
यांचं सामान्यपणे कधीच पटलं नाही. हा आपल्या ताब्यात राहायला पाहिजे म्हणून मग पुढल्या काळात मोतीलालजीच नेहरूंचे अनुयायी झाले असा इतिहास आहे. वयाच्या 11व्या वर्षापर्यंत ते आई वडिलांना एकटे होते. तेव्हा थोडेसे लाडात वाढले. श्रीमंत कुटुंब होतं, प्रचंड पैसा होता. मोतीलाल नेहरू इंग्रज अधिकाऱ्यांसोबत, राज्यपालांसोबत सुद्धा रमी आणि 3 पानं वगैरे खेळायचे. एवढ्या श्रीमंत माणसाचा हा मुलगा, पण हा माणूस श्रीमंतीत रमला नाही. हा इंग्लंडमधून वकील होऊन आला आणि आल्यानंतर पहिलं काम कोणतं केलं असेल तर त्यावेळी जिथं काँग्रेसचं अधिवेशन भरलं होतं तिथं तो गेला. त्या अधिवेशनामध्ये तेव्हाच्या गांधीपूर्व काळातल्या आणि लोकमान्य टिळक तुरुंगात असतानाच्या काळात त्यांच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी जमलेले सगळेच्या सगळे नेते टॉय सुटात आहेत. राजे रजवाडे आहेत, सरंजामदार आहेत आणि अनेक संस्थानांचे संस्थानिक आहेत. आणि ही माणसं अंगावर जड जवाहीर घालून आलेली आहेत. या माणसांचा समाजाशी काही संबंध नाही. या माणसांचा समाजाशी संबंध नाही. आणि यांचे ठराव सुद्धा सगळे इंग्रज धार्जिणे आहेत. तेव्हापासून नेहरू काँग्रेसकडे जरा डोलसपणे पाहायला लागले आणि सांगितलं पाहिजे की काँग्रेसकडे डोलसपणे आणि टीकाखोराच्या नजरेनं पाहणारा हाच नेता होता. तो काँग्रेसचा नेताही होता आणि काँग्रेसचा टीकाकारही होता. ते गांधींचे फार मोठे टीकाकार होते. पुढल्या काळामध्ये त्यांना लोकमान्य टिळकांविषयी आकर्षण वाटायला लागलं की या माणसात एक लढाऊपण आहे. या माणसात एक लढाऊपण आहे. गोखल्यांमध्ये समजूतदारपण आहे. या माणसात लढाऊपण आहे. पण देश स्वतंत्र व्हायचा असेल तर तो लढाऊ मार्गाने स्वतंत्र होईल म्हणून ती टिळकांकडे अधिक आकर्षित होते. पण टिळकांच्या जवळ जाण्याच्या अगोदरच 1917 मध्ये त्यांचा गांधीजींशी संबंध आला. 1917च्या आरंभी ते गांधीजींच्या सहवासात आले आणि गांधींना पाहिल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया अशी की हा माणूस मवाळ आहे, नुसताच मवाळ आहे, पण याच्या मवाळपणामध्ये एक विलक्षण असं जादुई सामर्थ्य आहे आणि ते लोकांना भावणार आहे. आणि नंतरच्या काळामध्ये जसजसे ते गांधीजींच्या जवळ गेले तसतसे ते गांधीजींच्यामुळे प्रभावित होत गेले. पण गांधीजींसोबत मतभेद करण्याची आणि मांडण्याची जाहीरपणे एकही संधी त्यांनी कधी सोडली नाही. वल्लभभाई आणि गांधींमधला, जवाहरलाल नेहरूंमधला फरक हा की वल्लभभाई त्यांचा गांधीजींशी असलेला मतभेद खाजगीत सांगायचे, नेहरू वर्तमानपत्रात लिहून सांगायचे, जाहीरपणे मतभेद मांडायचे. हा माणूस या देशातल्या गरिबीमुळे जास्त धास्तावलेला होता. हा देश नुसताच स्वतंत्र होऊन चालणार नाही. या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला गरिबी विरोधी अशा लढ्याची जोड दिल्याशिवाय या लढ्यामध्ये एक भरीव पण येणार नाही. आणि म्हणून नेहरू आरंभी काही काळ रशियात राहून आले आणि पुढे ते समाजवादाकडे वळले. काँग्रेस पक्ष समाजवादी नव्हता. 1930 पर्यंतही नव्हता, 30 नंतरही नव्हता. नेहरू फार पूर्वी समाजवादी झाले आणि समाजवादाची भाषा बोलत असताना ते असं म्हणत राहिले की या देशातल्या सामान्य माणसांना जोपर्यंत आवश्यक त्या वस्तू
त्यांना हव्या त्या दरात उपलब्ध होत नाहीत आणि ही माणसं जोपर्यंत स्वयंपूर्ण होत नाहीत तोपर्यंत या देशाच्या स्वातंत्र्यालाही अर्थ नाही आणि इथल्या विचारांनाही अर्थ नाही. इतक्या स्पष्ट शब्दामध्ये 1925 पासून नेहरू बोलत आहे. या काळातली एक घटना सांगण्यासारखी आहे. जालियनवाला बागेचं हत्याकांड झालं. जालियनवाला बागेचं हत्याकांड झालं तेव्हा त्या हत्याकांडाच्या चौकशीची जबाबदारी काँग्रेस पक्षाने मोतीलाल नेहरूंकडे सोपवली होती. पण मोतीलालजींना वेळ नव्हता म्हणून मोतीलालजींनी ते काम गांधीजींवर सोपवलं. मग गांधीजींनी जालियनवाला बागेचा हत्याकांडाचा सारा अहवाल साऱ्या तपशिलानिशी लिहून काढण्याचं काम कित्येक महिन्यापर्यंत केलं. हा जालियनवाला बागेचा हत्याकांड घडवणारा जो जनरल डायर आहे, या डायर सोबत एकदा अमृतसरहून दिल्लीपर्यंतचा प्रवास नेहरूंनी केला एका डब्यात. त्या प्रवासामध्ये हा डायर आपण केलेल्या पराक्रमाशी आणि आपण माणसं कशी टिपून मारली जालियनवाला बागेमध्ये तर अभिमानानं आपल्या सहकाऱ्यांना सांगत होता. तो प्रकार पाहिल्यानंतर नेहरू एवढे संतापले की या देशामधून ब्रिटिशांना घालवायचं असेल तर केवळ गांधीजींच्या मार्गाने जाऊन चालणार नाही, आपल्याला इतरही मार्ग अनुसरले पाहिजेत. या मतावर ते आले. फार तरुणपणी नेहरू गांधींपासून या मुद्द्यावर वेगळे झालेले आहेत. ते एका बाजूला समाजवादीही झाले आणि दुसऱ्या बाजूला त्यांचं आणि सुभाषचंद्रांचं ची जवळीक फार जवळ. सुभाषबाबू आणि नेहरू हे एकाच वेळी काँग्रेस पक्षाचे सचिव होते. एकाच वेळी काँग्रेस पक्षाचे सचिव आणि त्या दोघांच्याही भूमिका या संदर्भामध्ये कधीतरी फार खोलात जाऊन तरुणांनी तपासून पाहायला पाहिजे. एका बाजूला गांधी त्यांचं आकर्षण, दुसऱ्या बाजूला हा देश स्वतंत्र व्हायचा असेल तर केवळ शांततेच्या, केवळ अहिंसेच्या, केवळ सत्याग्रहाच्या मार्गाने होणार. त्यासाठी आणखीही मार्गांचा वापर केला पाहिजे. आवश्यक तर परदेशांचीही मदत घेतली पाहिजे. या भूमिकेपर्यंत त्या काळातले जे आरंभीचे नेते आले त्यात नेहरू आहेत. त्यामुळे नेहरूंचा विचार करत असताना ते गांधींचे अनुयायी होते हा केलाच पाहिजे, पण त्याचबरोबर गांधींशी मतभेद राखणारा आणि स्वतंत्रपणे विचार करणारा नेता म्हणूनही त्याच्याकडे पाहायला पाहिजे. हा देश साध्या मार्गाने स्वतंत्र होणार नाही. याचं कारण इंग्रज या साध्या मार्गांसमोर नमणार नाहीत याची खात्री ज्या काँग्रेसमधल्या फार थोड्या नेत्यांना पहिल्यांदा पटली त्यात नेहरू होते. 1930 साली नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष झाले. या ठिकाणी एक गोष्ट सांगितली पाहिजे. नेहरू काँग्रेसचे 30 साली अध्यक्ष झाले. त्या अगोदर त्यांना अनेक वार तुरुंगवास घडलेला आहे. त्यांनी अनेकदा तुरुंगवास भोगलेला आहे. नेहरू आयुष्यामध्ये 11 वर्ष तुरुंगात होते. मित्र, मी एक 1.25 वर्ष तुरुंगात होतो आणि म्हणे तुरुंगात राहणं हे काय प्रकरण आहे हे मला चांगलं ठाऊक आहे. 11 वर्ष तुरुंगात राहणं ही तपश्चर्या आहे. हा माणूस 11 वर्ष तुरुंगात, त्याच्या अगोदर 30 पूर्वीही तुरुंगात होता, नंतर तर अनेकदा तुरुंगात होता. 30 साली लाहोर काँग्रेस झाली. या लाहोर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मोतीलाल नेहरूंनी वल्लभभाईंचं नाव सुचवलं. वल्लभभाईंचं नाव यासाठी सुचवलं होतं की वल्लभभाईंच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांचा लढा गुजरातमध्ये यशस्वी झाला.
मोतीलालजी फक्त गांधीजींना असं म्हणाले, कारण ते अध्यक्ष होते काँग्रेसचे. ते म्हणले वल्लभभाई जर नकार देत असतील तर मग जवाहरला हे अध्यक्षपद द्यावं अशी माझी इच्छा आहे. गांधी फार वेगळा विचार करत होते. गांधींनी नेहरूंची निवड केली. गांधींनी नेहरूची निवड यासाठी केली नाही की त्यांच्यावर त्यांचं फार प्रेम होतं. वास्तविक वल्लभभाई गुजराती होते. वल्लभभाई नेहरूंहून फक्त 6 वर्षांनी लहान होते. आणि वल्लभभाईंचं गांधींचं नातं इतकं विलक्षण आहे की हा बॅरिस्टर असताना वल्लभभाई तुरुंगामध्ये गांधीजींचे कपडे धुत असत. एवढी भक्ती नेत्यावर. पण हा नेहरू रशियाचा दौरा करून आलेला आहे. याच्यावर मार्क्सवादाचा पगडा आहे आणि हा साम्यवादाची भाषा बोलतो. आणि साम्यवाद या देशाला परवडणारा नाही. म्हणून याच्यावर जास्तीच्या जबाबदाऱ्या टाकल्या पाहिजे. त्याच्यावर जास्तीच्या जबाबदाऱ्या टाकल्या. म्हणून गांधींनी त्या वर्षी नेहरूंची निवड केली. नेहरू त्याला तयार नव्हते, आपण लक्षात. नेहरू त्याला तयार नव्हते. नेहरू हा सत्तेचा भुकेला कधीही नव्हता. सत्तेचा भुकेला कधीही नव्हता. 1930 साली जेव्हा त्यांचं नाव गांधीजींनी घेतलं तेव्हा ते म्हणाले की 2च वर्षापूर्वी मी मद्रास काँग्रेसमध्ये सुभाषचंद्रांच्या सोबत संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडलेला आहे आणि तो तिथं मंजूर झालाय. मी जर अध्यक्ष झालो तर या पुढची भाषा बोलेल. गांधी म्हणाले नाही, संपूर्ण स्वातंत्र्यासाठी हा देश अजून तयार झाला नाही. आणि त्याच वेळी गोलमेज परिषदेचं निमंत्रणही आलेलं होतं. आणि गोलमेज परिषदेमध्ये वसाहतीच्या स्वातंत्र्यावर चर्चा व्हायची होती. नेहरूंनी ते निमंत्रण स्वीकारलं होतं. तर ते नेहरूंना असं म्हणाले, गांधी असं म्हणाले की तुला संपूर्ण स्वातंत्र्याची भाषा सोडली पाहिजे, वसाहतीच्या स्वातंत्र्याची भाषा स्वीकारली पाहिजे. नेहरू त्याला राजी नव्हते. अखेरच्या क्षणी गांधीजींनी त्यांना असं ऐकवलं की काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष हा काँग्रेस पक्षाचा हुकुमशहा नाही. गांधींचा तो अधिकार होता. तू या पक्षाचा हुकुमशहा नाही. या पक्षाची वर्किंग कमिटी जे सांगेल त्याची कार्यवाही करणं ही अध्यक्षाची जबाबदारी आहे. आणि वर्किंग कमिटी काय म्हणते ते, वर्किंग कमिटी वसाहतीच्या स्वातंत्र्याची भाषा बोलणार. आणि वर्किंग कमिटीवर वल्लभभाईंचं वल्लभ. नेहरूंनी जेव्हा अध्यक्षपद स्वीकारलं तेव्हा इथल्या तरुणांनी लक्षात घेतलं पाहिजे, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. अध्यक्षपदाचा अधिकार स्वीकारताना सही केली तर त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. नाईलाजानं गांधींची आज्ञा म्हणून त्यांनी ते स्वीकारलं आणि स्वातंत्र्याची आपली मागणी मागे घेतली. पण नेहरूंचं भाग्य असं की इंग्रज सरकारने गोलमेज परिषदेसाठी काँग्रेसला जे निमंत्रण दिलं होतं त्या निमंत्रणामध्ये वसाहतीचीच भाषा होती, वसाहतीच्या स्वातंत्र्याची भाषा होती. गांधींनी जे उत्तर दिलं त्यात काही अटी घातल्या. आम्ही तयार आहोत या चर्चेसाठी, पण आमचं सगळे युद्ध होतो, आमचे जेवढे राजबंदी आहेत त्याला इंग्रज सरकारने सोडलं पाहिजे. ही पहिली अट. दुसरी अट अशी होती की वसाहतीचं स्वातंत्र्य म्हणजे आम्हाला तुम्ही कॅनडाला जसं स्वातंत्र्य दिलंय, राजा नामधारी असेल, सत्ता आमची असेल, असं स्वातंत्र्य दिलं पाहिजे. मोतीलाल नेहरू गांधीजींना म्हणाले
की इंग्रज सरकार हे कधीही मान्य करणार, आणि त्यांनी ते मान्य केलं नाही. त्यांनी ते मान्य केलं नाही तेव्हा गांधीजींनी नेहरूंना बोलवून सांगितलं की आता माझा तुझ्यावर काहीही वर्चस्व राहिलं नाही, तुला जे बोलायचं आहे ते तू बोलू शकतोस. आणि त्यामुळे 1930च्या काँग्रेसमध्ये अध्यक्षपदावरून भाषण करताना नेहरूंनी संपूर्ण स्वातंत्र्याचीच घोषणा केली, संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली. वसाहतीची मागणी मागे पडलेली आहे हेही घोषित केलं. ज्या दिवशी नेहरू संपूर्ण स्वातंत्र्याची भाषा बोलू लागले त्या दिवशी या देशातला सारा तरुण त्यांच्या मागे गेला, आणि या देशातल्या तरुणाईचे ते सर्वात लाडके नेते. किती लाडके असावे एक प्रसंग सांग. एका बैठकीमध्ये असे पक्षाच्या तंबूमध्ये बसले असताना तरुण मुलींनी त्यांच्या भोवती खूप भोका केला होता. सरोजिनी नायडू फार दूर बसल्या, तिथून ओरडून त्यांना म्हणाले की जवाहरलाल, ती डोक्यावरची टोपी काढ, पोरींना तू फार तरुण दिसतोय. ते तुला आपल्याच वयाचा मानत आहेत. तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलेला नेता. तेव्हापासून गांधी हे देशाचे वरिष्ठ नेते आणि नेहरू हे देशाच्या तरुणांचे नेते झाले. या ठिकाणी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपण तरुणांचे लाडके आहोत, काँग्रेसचे अध्यक्ष आहोत, हे ठाऊक असतानाही नेहरूंनी आपल्या सोबतच्या सहकार्यांना आपल्यापेक्षा कधीही कमी लेखलं नाही. वल्लभभाईंच्या संदर्भातला एक प्रसंग आहे, तो स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा आहे. त्यांना एकदा असं विचारलं की तुमच्यात आणि वल्लभभाईमध्ये मतभेद झाले आहेतच, जर हे विकोपाला गेले तर तुम्ही काय कराल? नेहरूंचं उत्तर होतं, ज्या दिवशी वल्लभभाई मला नजरेनं सांगतील की तू राजीनामा दे त्या दिवशी मी राजीनामा दे, आणि ज्या दिवशी मी नजरेनं सांगेन की वल्लभभाई तुम्ही मला नको त्या दिवशी वल्लभभाई राजीनामा. एवढा परस्परांविषयीचा विश्वास या नेत्यांनी एकमेकांविषयी बाळगला होता हे आपण लक्षात घ्या. नेहरू आणि वल्लभभाई यांच्यातल्या मतभेदांचं स्वरूप व्यक्तिगत नव्हतं, सत्तेसाठीचं नव्हतं, ते पुढे धोरणात्मक स्वरूपाचं आहे. ते आपण त्याच्या पुढच्या 1930 साली नेहरू या देशाच्या तरुणांचे आणि या देशाचेच नेते झाले, आणि पुढल्या काळामध्ये त्यांनी गांधींच्या सल्ल्याने या देशातल्या चळवळींचं सगळं नेतृत्व केलं. एक गोष्ट लक्षात घ्यायची, गांधींचा या देशावर एवढा जबरदस्त प्रभाव होता की नेहरू असतील किंवा वल्लभभाई असतील यांच्यापैकी कुणीही गांधींपासून फटकू शकत नव्हतं. माझ्या गांधी पुस्तकात मी एक प्रसंग लिहिलाय. प्रसंग असा आहे की नेहरूंना असं कुणीतरी विचारलं. नेहरूंनी आपल्या स्वतःच्या लेखामध्ये तसं लिहिलंय की आम्ही लोकांमध्ये फार लोकप्रिय होतो, आमच्या मागे तरुणाई येत, आमच्या मागे देश होता, पण आमच्या साऱ्या लोकप्रियतेचा आधार गांधी होता. ज्या दिवशी गांधी जाईल आमच्या मागून त्या दिवशी आम्ही अधांतरी राहू. त्यामुळे आपल्या लोकप्रियतेचा एवढा प्रचंड अनुभव असताना सुद्धा त्याच्या मर्यादा या नेत्यांना कळत होत्या हे आपण लक्षात घ्या. त्या वल्लभभाईंनाही कळत होत्या, त्या नेहरूंनाही कळत होत्या. 1930 साली नेहरू काँग्रेसचे अध्यक्ष झाले, संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली, वसाहतीचं स्वातंत्र्य अमान्य केलं, आणि
त्यानंतर जे लढे झाले त्या सगळ्या लढ्यांमध्ये प्रमुख नेता नेहरूच असतो. व्यक्तिगत सत्याग्रहामध्ये गांधीजींनी विनोबांना पहिला सत्याग्रही बनवला, दुसरा सत्याग्रही नेहरू, तिसरा सत्याग्रही वल्लभभाई. खूपदा असा प्रश्न विचारला जातो, मागच्याही सभेमध्ये एकदा असा कोणीतरी मला लेखी प्रश्न पाठवला होता की गांधींनी नेहरूंसाठी वल्लभभाईंवर अन्याय केला काय. खूप जणांच्या मनामध्ये आहे आणि अलीकडच्या काळामध्ये ज्यांना नेहरूंना लहान दाखवायचं ते तर हा प्रश्न फार जोरात विचारतात. कधीतरी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की 1935 पासून वल्लभभाई वेगवेगळ्या आजारांनी जळजळ झाले, त्यांना दमा होता आणि अतिशय वाईट प्रकारचा दमा होता. त्यांना इतरही अनेक विकार होते. वल्लभभाई नेहरूंपेक्षा 14 वर्षांनी वडील होते. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा नेहरू 58 वर्षांचे, वल्लभभाई 72 वर्षांचे होते. सगळ्या प्रकारच्या आजारांनी जर्जर होते. हृदयविकाराचे झटके येऊन गेले होते. 1936 मध्ये जेव्हा काँग्रेसचा अध्यक्ष पुन्हा निवडण्याची वेळ आली 37च्या निवडणुकांच्या साठी, त्या वल्लभभाईंनीच नेहरूंचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवलं. आणि ते सुचवताना वल्लभभाई हा लहान माणूस नव्हता, फार मोठा माणूस. वल्लभभाई असं म्हणाले की निवडणुकीमध्ये पक्षाचं नेतृत्व करायला देशातला सर्वात लाडका नेत्यात लागत असतो आणि हा नेता नेहरू आहे, मी नाही. तो पक्षाची सूत्र स्वतःकडे ठेवून 37 साली नेहरूंचं नाव वल्लभभाईंनी पुढे केलं. यावेळी नेहरू भारतात सुद्धा नव्हते. नेहरूंचं नाव सुचवल्यानंतर नेहरूंनी ते पद स्वीकारायला नकार दिला. ते पद स्वीकारायला नकार देण्याचं कारण असं की नेहरू म्हणाले की हा जो 1937चा कायदा आहे प्रांतिक स्वायत्ततेचा, हा प्रांतिक स्वायत्ततेचा कायदा मला मान्यच नाही. हा मला यासाठी मान्य नाही की यात संपूर्ण स्वातंत्र्य नाही. यात राज्यांवर सुद्धा राज्यपालांचे अधिकार चालणार आहेत आणि राज्यपालांच्या अधिकारांना कुणीही आव्हान देणार नाही अशी यात तरतूद आहे. म्हणून मला हा कायदाच मान्य नाही, म्हणून या कायद्यान्वये होणाऱ्या निवडणुकाही मला मान्य नाही. त्यामुळे नेहरूंनी हे अध्यक्षपद स्वीकारायला अखेरपर्यंत नकार दिला. पुन्हा गांधींचा शब्द, पुन्हा वर्किंग कमिटीचा एकमताचा ठराव की तुम्ही नेतृत्व केलं. एकदा नेतृत्व स्वीकारल्यानंतर मात्र नेहरूंनी मग कधी मागे नाही पाहिलं. त्या काळामध्ये नेहरूंनी जो प्रचार केला देशभर, तो विमानातून केला, गाडीतून केला, आगगाडीतून केला, बैलगाडीतून केला, सायकलनी केला, पायी केला, खेड्यापाड्यात, वाळवंटातही केला. प्रचंड ह्या निवडणुकीचं नेतृत्व नेहरूंनी स्वीकारण्याआधीची ही एक घटना सांगितली. 37च्या निवडणुका जेव्हा आल्या तर बॅरिस्टर जिनाय इंग्लंडला निघून गेले होते. 1930 पर्यंत चालले गेले आणि मी भारतात परत येणार नाही म्हणून गेले. तिथं ब्रिज खेळत असताना क्लब मध्ये कोणीतरी त्यांना असं म्हणाल की पंडित नेहरू म्हणतो की जिना आता संपले. जिना इतके अहंकारी होते की तो प्रसंग लिहिणाऱ्यांनी असं लिहिलंय की हातचे पत्ते फेकले
आणि दाखवतोच त्या नेहरूला, असं म्हणून ते भारताच्या दिशेने निघाले. ती निवडणूक नेहरू विरुद्ध जिना अशीच झाली आणि दोघांनीही या निवडणुकीमध्ये प्रचंड प्रमाणावर परिश्रम केले, व्याख्यानं दिली, गावोगावी भेटी दिल्या, शहरात दिले, खेड्यात गेले. 7 राज्यात काँग्रेसचं सरकार आलं, 2 राज्यात लीगचं सरकार आलं आणि 2 राज्यांमध्ये कोणालाही बहुमत मिळणार नाही अशी स्थिती आली. पण त्या निवडणुकीने एक गोष्ट अशी स्पष्ट केली की हिंदू बहुल मतदारसंघातून हिंदू उमेदवार निवडून आले आणि मुस्लिम बहुल मतदारसंघातून मुस्लिम लीगचे लोक निवडून आले. खरं तर या देशाच्या जनमताची फाळणी 37 सालीच झाली. 37 सालीच झाली. तशी फाळणीचा इतिहास सांगायला गेलो तर ती पुराणापर्यंतच नेता येते. पुराणापर्यंत ही फाळणी अशी या प्रश्न असा, 7 राज्यांमध्ये काँग्रेसची सरकार आली आणि नेहरू स्वाभाविकपणेच या साऱ्या देशाचे नेते झाले. मग गांधी हे मार्गदर्शक आणि नेहरू हे नेते असं नातं नंतरच्या काळात चालत राहिलं. नेहरूंच्या बाबतीमध्ये आपल्या समाजामध्ये गैरसमज बरेच आहेत आणि ते पसरवणारेही खूप आहेत. नेहरू या माणसाचा त्या अध्ययनापासून लोक शंका घेणारे आहेत आपल्या देशात. नेहरूंना गांधींनीच मोठं केलं असं म्हणणारेही लोक आहेत या देशात. कधी कोणाच्या मनामध्ये असा प्रश्न येत नाही की गांधींनी जर नेहरूंना मोठं केलं असेल तर हा माणूस तुरुंगात असताना ग्लिम्पसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री किंवा डिस्कवरी ऑफ इंडिया असे ग्रंथ कसे लिहितो जे जगन्मान्य असतात. एक स्वयंभू विद्वत्ता असलेला, समाजवादावर श्रद्धा असलेला आणि दुसऱ्या बाजूला इंग्रजी सत्ता ही सैतानी सत्ता आहे, ती जुलमी आहे असं मानणारा हा नेता आहे. पण इंग्रजांशी वैर करताना सुद्धा नेहरूंनी इंग्रज माणसांशी वैर केलं नाही. गांधी असं म्हणायचे की माझे इंग्रज माणसांशी वैर नाही, त्यांच्या सत्तेशी वैर. हा देश स्वतंत्र झाला तेव्हा सुद्धा गांधी असं म्हणाले, या देशातून सत्ता गेली तरी चालेल, इंग्रज राहिले तरी चालते, असं गांधी म्हणाले. माझं या माणसांशी वैर नाही. नेहरूंच्या आयुष्यात असे प्रसंग पुष्कळ आहेत. पुढल्या काळामध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर चर्चिल दुसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले होते देशाचे आणि नेहरू इंदिरा गांधींना सोबत घेऊन इंग्लंडच्या दौऱ्यावर होते. तेव्हा चर्चिलनी इंदिरा गांधींना असा एक प्रश्न विचारला की आम्ही तुझ्या वडिलांना 10 वर्ष तुरुंगात ठेवलं, तुझा आमच्यावर फार राग असेल नाही. इंदिरा गांधींनी काय उत्तर द्यावं? एका क्षणात त्या म्हणाल्या, आम्ही गांधींचे अनुयायी आहोत. त्या माणसानं आम्हाला द्वेष शिकवला नाही, त्यांनी आम्हाला वैऱ्यांवरही प्रेम करायला शिकवलं. आणि चर्चिल अवाक होऊन गेले. चर्चिल अवाक होऊन गेले. तो नेहरू संबंधीचे जे गैरसमज पसरले जातात फार सावधपणे पाहिले पाहिजेत आणि त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे. 37ची निवडणूक नेहरूंनी जिंकली. ती जेव्हा जिंकली तेव्हा उघडच होतं की या पुढे देशाचा प्रधानमंत्री कोण होणार.
37 पासून सातत्यानं स्वातंत्र्याच्या लढ्याचं नेतृत्व आघाडीवर राहून नेहरू करत राहिले. 42 साली तुरुंगात गेले, 45 साली परत आले. तोपर्यंत काँग्रेसमध्ये वल्लभभाईंनी घरची आघाडी सांभाळायची आणि नेहरूंनी परराष्ट्राची आघाडी सांभाळायची. असा कामाचा भेद गांधींनीच करून दिला आणि तो दोघांनाही मान्य होता. या देशामध्ये क्रिप्स कमिशन येण्याच्याही आधी, 42च्याही अगोदर नेहरूंनी या देशाच्या स्वातंत्र्य संबंधीची चर्चा ॲटली आणि लास्की यांच्यासोबत ॲटलीच्या फार्म हाऊसवर इंग्लंडमध्येच केली होती. एवढ्या आधीपासून नेहरू काँग्रेसचा आंतरराष्ट्रीय जगामध्ये नेतृत्व करत आले होते. हा माणूस 37 साली देशाचा सर्वश्रेष्ठ नेता, नंतरच्या काळामधल्या सगळ्या वाटाघाटींमध्ये नेहरू आघाडीवर, सगळ्या स्वातंत्र्यविषयक चर्चा त्यामध्ये नेहरूच पुढे. पण या सगळ्या चर्चा करत असताना नेहरूंनी आपल्या स्वतःच्या भूमिका कधीही सोडल्या नाही. ते गांधी काहीही म्हणत, नेहरूंनी समाजवादाचा विचार कधी सोडला नाही आणि नेहरूंनी समाजवादाचाही विचार सोडला नाही. नेहरूंनी लोकशाहीचा विचारही कधी सोडला नाही आणि नेहरूंनी त्याही पलीकडे जाऊन सेक्युलरिझमचा विचारही कधी सोडला नाही. फार चमत्कारिक असं हे मिश्रण आहे. गांधीजींचा दुसरा कुठलाही अनुयायी सेक्युलर नव्हता. वल्लभभाईंपासून साऱ्यांची हिंदुत्वावर काही प्रमाणात निष्ठा होती, काही प्रमाणात निष्ठा होती. समाजवाद कोणालाच मान्य नाही. म्हणजे 1930 साली गांधी नेहरूंनी जेव्हा समाजवादाचं समर्थन आपल्या अध्यक्षीय व्याख्यानात केलं तेव्हा वर्किंग कमिटीने त्यांचं संबंध भाषणच रद्द केलं. हे सुद्धा काँग्रेसमध्ये ज्या काळात लोकशाही होती तेव्हा झालेलं आहे. भाषणच रद्द केलं. ते भाषण रद्द करताना समाजवादाचा आग्रह धरायचा नाही हे वल्लभभाईंनी त्यांना सांगितलं. नेहरू आपला राजीनामा घेऊनच नेहरू गांधीजींकडे गेले. गांधी म्हणाले की या वर्किंग कमिटीमध्ये जी माणसं आहेत की तुझ्या एवढा किंवा तुझ्यापेक्षा जास्त त्याग केलेली आहे, या माणसांचा अनादर नाही करणार. या माणसांचं मन वळवणं ही जबाबदारी आहे तुमची आणि नेतृत्वाचं कामच हे आहे. तेव्हा समाजवाद सगळ्यांनी नाकारला. काँग्रेसने तेव्हाही समाजवाद स्वीकारला नव्हता आणि अखेरपर्यंतही समाजवाद स्वीकारला नव्हता. नेहरू समाजवादी. सेक्युलरिझम तर किती जणांनी स्वीकारलं होतं हाच प्रश्न आहे. हाच प्रश्न आहे. हा देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा नेहरूंना असं विचारलं की तुमच्या समोरचा सर्वात मोठा प्रश्न कोणता आहे? तर ते म्हणाले एका धर्मनिष्ठ राष्ट्राचं सेक्युलर देशामध्ये रूपांतर करणं हे माझ्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. त्यामुळे सेक्युलरिझम, समाजवाद या ज्या आधुनिक जगाने मान्य केलेल्या संकल्पना आहेत, या संकल्पना या देशामध्ये रुजवण्याचं काम गांधी नेते असतानाच नेहरूंनी सुरू केलं आणि अनेकांचा विरोध पत्करून सुरू केलेला होता. असा हा माणूस, या माणसाच्या नेतृत्वामध्ये या देशानं स्वातंत्र्याचे लढे लढवले. या देशाच्या स्वातंत्र्यावर घेतल्या गेलेल्या सगळ्या आक्षेपांना उत्तरं दिली आणि आपली भूमिका इतिहास सिद्ध कशी आहे यासाठी डिस्कव्हरी ऑफ इंडिया सारखा ग्रंथही लिहिला. मी अशी पुष्कळ माणसं पाहिली आहेत आपल्याकडे
अगदी लहान लहान वयाची, की नेहरूंना इतिहास काय समजत होता असं म्हणतात. हो, आणि निष्ठावान असतात. मी त्यांना नेहमी असं म्हणतो की अरे, त्या माणसानं जेवढा इतिहास लिहिला तेवढा आम्ही वाचलाय नाही, तेवढा आम्ही वाचलाय. एका व्याख्यानामध्ये नेहरू असं म्हणाले की या जगामध्ये सर्वात सनातन काय असेल? सर्व धर्म मानव निर्मित आहेत. मानव निर्मित असल्यामुळे ती इतिहासाची निर्मिती आहे. जी इतिहासाची निर्मिती असेल ती सनातन कशी असेल? जे इतिहास पूर्व असेल, जे वर्तमानातही असेल आणि जे पुढेही शिल्लक राहील ते सनातन. आणि असा धर्म फक्त एकच आहे, तो म्हणजे मनुष्य धर्म आहे. या धर्माची पूजा करणारा हा माणूस होता. या धर्माची पूजा करणारा नेहरू फाळणीला जबाबदार होते असं म्हणतात. नेहरू या देशामध्ये मुस्लिम राजकारणाला बढावा देण्यामध्ये खाजगीतलीच गोष्ट आहे त्यांची. नेहरूंच्या घरातले अर्धे नोकर मुसलमान होते. जेव्हा फाळणी झाली तेव्हा त्यांना आपल्या गुप्तहेर खात्याने सांगितलं की तुमच्या घरातले सगळे मुसलमान नोकर काढून टाका. तेव्हा नेहरू नाही म्हणाले. ते म्हणले ते माझे सहकारी आहेत आणि निष्ठावान आहेत सहकारी. उमर या नावाचा त्यांचा शिंपी होता. तो त्यांचे कपडे शिवायचा. त्याचं नवी दिल्लीत एक दुकान होतं आणि त्याच्या मुलाचं लाहोरमध्ये होतं. उमरने आपल्या दुकानात छोटीशी पाटी लावली, टेलर ऑफ द प्राईम मिनिस्टर नेहरू. त्याचा जो मुलगा होता पाकिस्तानात, त्याचं दुकान लाहोरला होतं, त्यानेही आपल्या दुकानात पाटी लावली होती, टेलर ऑफ प्राईम मिनिस्टर नेहरू. या टेलर हा जो मुलगा आहे, या मुलाची मुलाखत आली. त्याला असं विचारलं की नेहरूचं नाव पाकिस्तानात कसं चालतं? तो मुलगा म्हणाला की त्यांचं नाव जगात सर्वत्र चालतं, जगात सर्वत्र चालतं. हा नेता, तरुणांचा लाडका, या देशातल्या जनतेचा लाडका, तो शेतकरी. वल्लभभाईंच्या शेतकऱ्यांविषयीच्या प्रेमाविषयी फार बोलतो आपण. ते शेतकऱ्यांचे पहिले नेते होते या देशात. पण नेहरूंनी असं म्हटलं आहे की मला माझ्या वक्तृत्वाची कळ शेतकऱ्यांमध्येच सापडली. अगदी सुरुवातीला ते अलाहाबादला वकिली करायला लागले तेव्हा खेड्यापाड्यातले शेतकरी येऊन त्यांना आपले प्रश्न सांगायचे, आपल्या गावात बोलवायचे व्याख्यानांचे. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की शहरी माणसापेक्षा तर मी खेड्यातल्याच माणसांशी खरा अंतःकरणाचा संवाद साधू शकतो. तेव्हा नेहरू शहरी माणसांचा नेता वगैरे होता या भ्रमात आपण राहण्याचं कारण नाही. त्याच्यावर ग्रामीण जनतेने तेवढंच प्रेम केलं. हा नेता एका बाजूला ब्रिटिशांशी लढतो, दुसऱ्या बाजूला मुस्लिम लीगशी लढतो, तिसऱ्या बाजूला सर्व प्रकारच्या जातीयवादाशी लढतो. ज्या म्हणून गोष्टींच्या मागे कडव्या विचारांच्या संघटना आहेत, त्या सगळ्यांशी लढत राहिलेला हा नेता. आणि म्हणून सगळ्यांनी याच्यावर टीका केलेली आहे. जिनांचा राग गांधींपेक्षा नेहरूंवर जास्त होता आणि त्यांनी लिहून ठेवलेलं.
नेहरूंवर जास्त राग होता. या देशामधल्या आता परवा, मला आता नाव आठवत नाही, परवा हिंदू महासभेचे एक पुढारी म्हणाले की गोडसेने गांधीचा खून केला ही चूकच आहे, त्याच्याऐवजी त्यांनी नेहरूचाच खून करायला. 70 वर्षांनी एवढं शहाणपण सुचावं एखाद्या राजकीय पक्षाला. का होतं? नेहरू जोपर्यंत होते तोपर्यंत नेहरूंना पर्यायच नव्हता. नेहरूंसाठी गांधींनी कुणावरही अन्याय केला. या देशातल्या अन्य विचारसरणींचे जे नेते आहेत किंवा ज्या संघटना आहेत, या संघटनांची तेव्हाची ताकद, तेव्हाची क्षमता, त्यांची लोकप्रियता आणि त्यांच्या मागे असलेले लोक आणि नेहरूंच्या मागे असलेले लोक नुसती तुलना करून बघायची, नुसती तुलना करून बघायची. आणि मी सांगतो, लोक उगाच प्रेम करत नाहीत, लोक उगाच प्रेम करत नाहीत. वाजपेयींचं नाव आज आपण घेतलं, फार काळ घेतलं जाणार आहे त्या माणसाचं नाव, फार काळ घेतलं जाणार आहे. याचं कारण हिंदू असो मुसलमान असो, साऱ्यांच्या अंतःकरणाला स्पर्श करणारा माणूस होता. नेहरूंमध्ये हे होतं. नेहरूंनी अनेकदा या संदर्भात एक गोष्ट सांगितली पाहिजे. नेहरू अत्यंत श्रीमंत बापाचे चिरंजीव होते, पण आपल्या घरच्या श्रीमंतीविषयी त्यांना अजिबात ओढ नव्हती, अजिबात ओढ नव्हती. जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा ते खेड्यात जायचे. 11 वर्ष तर तुरुंगातच गेले, बाकीचा काळ खेड्यात घालवला, लोकांशी बोलत. नेहरूंचा मृत्यू जेव्हा झाला तेव्हा आपल्याकडे अनेकांनी अशी टीका केली, अजूनही आपल्यापैकी जुन्या मंडळींच्या लक्षात असेल की आता इंदिरा गांधी पळून जाणार आहे दिल्लीमध्ये. वास्तव हे होतं की नेहरूंनी आनंद भवन देशाला दिलं होतं, त्यांचं घर. नेहरू पंतप्रधानाच्या निवासस्थानी राहत होते, तेव्हा त्यांना स्वतःचं घर घ्यायची कधी गरजच पडली नाही. ते गेल्यानंतर इंदिरा गांधींना ती गरज पडली, तेव्हा त्यांच्या मनामध्ये पहिला असा विचार आला की आपली मुलं इंग्लंडमध्ये शिकतायत, आपण त्यांच्यासोबत जाऊन राहिलं पाहिजे आणि तिथे एक घर केलं पाहिजे. हे खरं आहे. पुपुल जयकरांनी त्यांना सांगितलं की बाई, ते घर घ्यायला इंग्लंडमध्ये जो पैसे आहेत का? तेव्हा त्या म्हणाला नाही, तेवढे पैसे त्यांच्याजवळ. तेव्हा पुपुल जयकर म्हणाल्या, शास्त्रीजींचे मंत्रिमंडळात जा, तुला घरही मिळेल. हे पुपुल जयकरांनी लिहिलेलं. आपल्या हयातीमध्ये प्रचंड इस्टेटी मिळवणारे, आपल्या मागे आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांसाठी प्रचंड इस्टेटी ठेवणारे अनेक नेते आपल्या ठाऊक आहेत. वल्लभभाई त्यातले नव्हते, नेहरूही त्यातले नव्हते. वल्लभभाईंचंही सांगितलं. वल्लभभाईचे कपडे त्यांची मुलगी जे सूत कातत असे त्यातून विणले जात असत, ते कपडे वल्लभभाई घालायचे. ते फाटायला आले की त्या कपड्याचा वापर मणिबेन स्वतःसाठी करायचे. अखेरच्या काळामध्ये जेव्हा वल्लभभाई डेहराडूनला आजारी होते तेव्हा महावीर त्यागी त्यांना भेटायला. तेव्हा मणिबेनच्या अंगावरची साडी फाटलेली होती. तेव्हा महावीर त्यागी त्यांना म्हणाले, तिला म्हणाले
अरे म्हणे, तुला काही लाज आहे की नाही? तू या देशाच्या उपपंतप्रधानाची मुलगी आहेस, तुझ्या अंगावर असे कपडे. तेव्हा तिथं सुशीला नायर बसल्या. त्या त्यागीजींना म्हणाले, त्यागीजी आपको मालूम नाही, ही पोरगी जे सूत विणते त्याचे कपडे वल्लभभाई घालतात, त्यांच्या अंगावरचे कपडे उतरले की त्याचे कपडे ती स्वतः असतात. या माणसांच्या त्यागाचा हिशेब आपण कसा लावणार असतो? कसा हिशेब लावणार असतो? नेहरूंच्या, मी मगाशी 2 ग्रंथांचा उल्लेख केला. असं म्हटलं जाते इतिहासाच्या क्षेत्रात की इतिहास कसा लिहावा आणि इतिहास कसा समजून घेतला जावा हे नेहरूंची पुस्तकं वाचल्यानंतरच फक्त समजू शकतं. जगातल्या पहिल्या चांगल्या 10 इंग्रजी लेखकांमध्ये नेहरूंचा समावेश होतो. हे जगाने मान्य केलं. हे आपण सर्टिफिकेट देण्याचं कारण नाही, हे जगाने मान्य केलं. एका अत्यंत श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा ऐन तारुण्यातली 11 वर्ष तुरुंगात घालवतो. आपल्या वडिलांना तुरुंगातून जाताना, आता हे जाऊन मरणार आहेत ते पाहतो. मोतीलाल नेहरू जेव्हा अखेरच्या आजारात होते तेव्हा सरकारने त्यांना सोडलं, ते घरी गेले. त्याला पाहायला नेहरूंना 8 दिवसासाठी सोडलं आणि पुन्हा पकडून आणलं. तिकडे मोतीलालजींचा मृत्यू झाला आणि नेहरू मग त्यांना भेटायला. या माणसाचं लग्न 1917 मध्ये झालं आणि 1919 मध्ये त्यांच्या पत्नीला टीबी असल्याचं जाहीर झालं. व्यक्तिगत जीवनामध्ये अत्यंत दुःखी, एकाकी असा राहिलेला हा माणूस. एकाकी पण वाट्याला आलं, पण देशाचं प्रेम प्रचंड लक्षात आलं. या माणसानं आपला सारा वेळ, इथे तरुण मुलं आहेत म्हणून सांगतो, वाचनात घाला. नेहरू प्रचंड वाचत होते आणि कोणताही विषय त्यांना वर्ज्य नव्हतं. तुम्ही डिस्कवरी ऑफ इंडिया जर काढलं तर वेदांपासूनच्या सगळ्या ग्रंथांचे अर्थ, संदर्भ त्यात आहेत. नुसते नेहरूच नव्हते असं नाही, त्यांच्या कुटुंबाची सगळी माणसं. विजयालक्ष्मी पंडितांचे यजमान रणजित पंडित हे संस्कृतचं महापंडित होते. राजतरंगिणी या कल्हणाच्या संस्कृत काव्याचा इंग्रजी अनुवाद रणजित पंडितांनी केला. त्याला नेहरूंची जी प्रस्तावना आहे ती पाहण्यासारखी आहे. नेहरू काश्मीरचे होते आणि आपण काश्मीरचे आहोत हे सांगण्याचा त्यांना अभिमान होता. या अभिमानाचा संबंध धर्माशी नाही. त्यांच्या या काश्मीरच्या प्रेमाची एक राजकीय कथा आहे. पाकिस्तानचे अध्यक्ष भारताच्या भेटीला यायचे होते. त्याच्या आधी त्या तयारीला त्यांचं परराष्ट्र मंत्री या देशाचा, नेहरू भारताचे परराष्ट्र मंत्री होते. तेव्हा त्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत त्या संबंध व्यवस्थेत ते गेले. ती व्यवस्था झाली. एका सायंकाळची घटना त्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या डायरीत लिहिली आहे.
की श्रीनगरच्या रस्त्याने नेहरू आणि मी अशा खुल्या गाडीतून निघालो आणि नेहरू मला काश्मीरातली एक एक गोष्ट दाखवून तिचं वर्णन करून सांगत होते. वो पहाड़ी देखो कितनी खूबसूरत है, झरणे देखो. तो परराष्ट्र मंत्री मला आता कंटाळा आला. एकदा मी त्यांचा हात धरला आणि त्यांना म्हटलं, नेहरू आप हमें कश्मीर इसलिए नहीं देना चाहते क्योंकि आपके पिताजी कश्मीर से आए. त्यावर नेहरू शांतपणे म्हणाले, लेकिन मैं आपको लाहौर नहीं मांग रहा, मेरी माँ लाहौर से आई है. हे हजरजबाबी पण कमावून येत नाही, अभ्यासानं येत नाही, हे स्वयंस्फूर्त असतं. स्वयंस्फूर्त असतं. असा हा माणूस नेहरू प्रधानमंत्री झाल्यानंतर ज्या घटना घडल्या त्या आपण उद्या बोलू. या संबंध काळामध्ये 1920 साली ते देशाच्या राजकीय पटलावर आले तेव्हापासून 47 पर्यंत हा माणूस एका बाजूला गांधींशी मतभेद करत, काँग्रेस वर्किंग कमिटीशी मतभेद करत, इंग्रजांशी लढत, जातीयवादाशी लढत आणि सेक्युलरिझम समाजवाद असा त्या काळात फारसा लोकप्रिय नसलेला विचार घेऊन या देशामध्ये उभा होता. या माणसानं जे घडवलं ते हे की त्याच्यानंतर त्यांच्या एवढी लोकप्रियता या देशाच्या दुसऱ्या नेत्याला लाभली नाही, दुसऱ्या नेत्याला लाभली नाही. आम्ही नेहरूंपेक्षा मोठे आहोत, आम्ही गांधीजींपेक्षाही मोठे आहोत असं म्हणणारे लोक आहेत. असे म्हणणारे लोक आहेत. त्यांच्याविषयी आपण फक्त सहानुभूती बघायची, त्यांच्याविषयी सहानुभूती बघायची. गंमत अशी आहे की या देशाच्या सर्व भागांमध्ये, सर्व प्रदेशांमध्ये, सर्व भाषांमध्ये आणि सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये माणसांच्या अंतःकरणापर्यंत जाऊन किती नेते पोचले, किती नेते पोचले. अरे नेहरूंची बदनामी करायला सुद्धा 500 वर्ष लागली ना विरोधकांना, त्यांची 500 वर्ष लागली. असा हा नेता जो आयुष्यभर या देशाच्या विचारांसाठी रमला, त्यासाठी खपला, त्याच्या मोठेपणासाठी खपला आणि त्याच वेळी या देशाच्या उभारणीसाठी खपला. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व नेते वर्तमानाच्या विचारापाशी थांबलेले दिसतात. आम्ही त्यांच्यावर अन्याय करत नाही. वल्लभभाई आहेत त्या जे पुढचा विचार करणारे आहेत, मौलाना आहेत, पण नेहरू वर्तमान, भूत आणि भविष्य अशा तिन्हीचा एकाच वेळी सम्यक विचार करणारे नेते होते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. या देशातली तरुणाई कशी असेल, या देशातलं शिक्षण कसं असेल, हा देश धार्मिक बंधनांच्या जोखडातून मुक्त कसा होईल. नेहरूंच्या सगळ्या विचारांवर जी टीका अलीकडच्या काळात झाली त्यात सर्वाधिक टीका त्यांच्या सेक्युलरिझमवर झाली. नेहरू सेक्युलर होते म्हणजे काय,
नेहरू सेक्युलर होते याचा अर्थ ते धर्मविरोधी नव्हते. धर्मविरोधी हे निधर्मी धर्मविरोधी विचार आहे जगात, तो कम्युनिस्टांचा आहे. नेहरू धर्मविरोधी नव्हते. धर्मामधल्या माणुसकीच्या विचाराच्या विरुद्ध ज्या बाबी आहेत त्यांच्या विरुद्ध होते. म्हणून नेहरू स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी उभे राहिले. नेहरू अल्पसंख्याकांच्या उत्थानासाठी उभे राहिले. नेहरू गरिबांसाठी उभे राहिले. जमीनदारीला अखेरपर्यंत विरोध त्यांनीच केला आणि पक्षातले जे लोक त्यांच्या विरोधात होते त्यांचा विरोध त्यांनी मोडून काढला. देशातले गरीब, वंचित, अल्पसंख्य, स्त्रियांचे वर्ग याने नेहरूंचे हे उपकार कधी विसरू नये. हे उपकार कधी विसरू नयेत. हे खरं आहे की या देशाच्या राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर आहेतच. पण या घटनेवर सर्वात मोठी छाप कोणाची असेल तर ती पुन्हा नेहरूंची. नेहरू त्यावेळी पंतप्रधानही होते, देशाचं नेतृत्वही करत होते. बाबासाहेब त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये, बाबासाहेब त्यांच्या ज्या दिवशी पटलं नाही त्या दिवशी बाबासाहेब दूर झाले नाही असं नाही, पण तोपर्यंत घटना पूर्ण झाली. या देशाची सांस्कृतिक, वैधानिक अशी पायाभरणीच या माणसाने केली. नेहरू पार्लमेंटमध्ये फार काळपर्यंत घालवत असत, फार काळ घालवत असत. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी ही घटना समितीत बसून राहायचं, सगळ्यांचं ऐकायचं. आणि आपल्या पक्षातली माणसं तर दुसऱ्याही पक्षातली माणसं जर चुकली तर त्याला 1 मिनिट थांब असं म्हणून ते चूक दुरुस्त करून द्यायचं. त्याचा अपमान करायचा, त्याचा अपमान करायचा. हा अतिशय सभ्य, सुसंस्कृत असा नेता होता. त्यांनी ज्यांच्या चुका दुरुस्त केल्या त्या अनेकांनी त्यांच्या विषयीचं हे अत्यंत कृतज्ञतेने लिहूनही ठेवलेलं आहे. एका मुद्द्याचा उल्लेख केला पाहिजे. नेहरू त्यांच्या ऐन उमेदीमध्ये 2 टोकाच्या विचारसरणींमध्ये वावरले आहेत आणि दोन्ही टोकाच्या विचारसरणी ज्या आहेत तर त्यांना आपल्या बाजूने ओढण्याच्या प्रयत्नात राहिले आहेत. गांधीजींच्या अनुयायांमधला एक वर्ग ज्यात वल्लभभाई आहेत, पुरुषोत्तमदास टंडन आहेत, राजाजी आहेत, बिधानचंद्र रॉय आहेत, गोविंद वल्लभ पंत आहेत, ही सगळी उजव्या विचाराची माणसं. समाजवाद मान्य नव्हतं असं नाही, पण ही काहीशी उजव्या विचाराची माणसं. दुसऱ्या बाजूला सुभाषबाबू ते जयप्रकाश अशी ही ओढाताण. आणि नेहरू दोघांनाही आपल्या बाजूने पाहिजे, दोघांनाही आपल्या बाजूने पाहिजे. तर सुभाषबाबूंचे आणि गांधीजींचं जेव्हा अध्यक्षपदावरून त्यांच्यात वाद उत्पन्न झाले तर पहिल्या अध्यक्षपदाच्या वेळी नेहरूंनी सुभाषबाबूंना साथ दिली. दुसऱ्या वेळी सुभाषबाबू जेव्हा या देशाचं स्वातंत्र्य जर्मनीच्या आणि इतर देशांच्या मदतीने आम्ही मिळवू असं म्हणायला लागले तेव्हा त्यांनी सुभाषबाबूंना एक पत्र लिहिलं आहे. हे लक्षात घ्या, तुम्हाला आज अध्यक्षपद तुमच्या लोकप्रियतेमुळे मिळालं असलं तरी या देशातली जनता तुमच्या मागे नाही, ती माझ्याही मागे नाही, ती गांधींच्या मागे आहे. गांधींच्या मागे. आणि जोपर्यंत ती गांधींच्या मागे आहे तोपर्यंत तुम्ही त्यांच्याशी वैर घेऊ नका, तुम्ही एकाकी व्हा.
सुभाषबाबूंचे आणि गांधी नेहरूंचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे. नेहरूंच्या पत्नी जेव्हा स्वित्झर्लंडमध्ये आजारी होत्या आणि सुभाषबाबू जेव्हा युरोपमध्ये होते तेव्हा नेहरूंनी त्यांना लिहिलंय की अधूनमधून कमलाला भेटत जा, आणि ते भेटायचे आणि तिच्या आजारासंबंधीची पत्र नेहरूंना लिहायचे. तो अतिशय गोड पत्र व्यवहार आहे त्यांच्यातला. पण असं असताना सुद्धा ते सांगितलं की गांधींच्या विरोधात जाऊ नकोस, आणि फॅसिझम तर आम्हाला मान्यच नाही, तो गांधींना मान्य नाही, आम्हालाही मान्य. एक नाहीतर इंग्रज जातील आणि जर्मन येतील, आपल्यात काही फरक पडायचा नाही, आपण तिथं जाऊ. अशा वैचारिक स्पष्टता असणाराही हा नेता आहे. लोकशाही, समाजवाद, सेक्युलरिझम यावर पूर्ण निष्ठा, सामाजिक न्यायाच्या बाबतीत आग्रह, आणि गांधीजींचा अंत्योदयाचा विचार. अखेरचा माणूस सुखी झाला पाहिजे, सगळ्या नियोजनाची ती दिशा असली पाहिजे, सरकारच्या प्रयत्नांची ती दिशा असली पाहिजे, असा आग्रह नेहरू जोपर्यंत होते तोपर्यंत फक्त मूलभूत उद्योगच मोठ्या प्रमाणावर विकसित झाले. नेहरू जोपर्यंत होते तोपर्यंत या देशातल्या गरिबांविषयीची भाषा सरकार बोलताना आपण पाहिलंय. अलीकडे फार क्वचित बोलतात ते, फार क्वचित बोलतात. एक आणखीही मुद्दा समजवतो. हा देश स्वतंत्र होत होता आणि स्वातंत्र्याच्या वाटाघाटी सुरू होत्या तेव्हा दुसऱ्या महायुद्ध संपलेलं होतं आणि जग रशिया आणि अमेरिका अशा दोन तळामध्ये मिळालं. त्यामुळे या देशामध्ये तेव्हापासून एक विचार सुरू होता की आपला देश कोणीकडे देईल, आपला देश कोणाकडे. लोकशाहीवाद्यांचं म्हणणं असं की आपण अमेरिकेच्या बाजूला गेलो पाहिजे. डाव्या विचारांच्या लोकांचं म्हणणं असं कम्युनिस्ट पार्टी होतीच या देशामध्ये, आपण रशियाच्या बाजूला उभं राहिलो. पण आपल्या देशामध्ये जी चर्चा झाली आणि जो विचार झाला तो या देशात काय बोललं गेलं याच्यात झाला, परदेशात काय बोललं गेलं याचा कधीच विचार झाला. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही दिवसांच्या आत पाकिस्तानचा चीन सोबत मैत्रीचा करार झाला आणि दुसऱ्या बाजूला सेंटो या अमेरिकेच्या लष्करी गटात पाकिस्तान सामील झालं. तो पाकिस्तानचा दरवाजा बंद झाला, आपल्या हिंदुस्थानचा त्या देशात अमेरिकेचा दरवाजा बंद झाला. आणि 1953 पर्यंत स्टॅलिन रशियाचा हुकुमशहा होता. तो नेहरू, गांधी आणि पटेल हे भांडवलदारांचे हस्त काय असं म्हणत होता. त्यांनी हिंदुस्थानच्या राजदूताला म्हणजे डॉक्टर राधाकृष्णन सारख्या माणसाला कधी भेट सुद्धा दिली नव्हती. तिकडचाही रस्ता बंद होता. देशाला मित्र नाहीत, समर्थ मित्र नाहीत. अशा काळामध्ये नेहरूंनी जो विचार स्वीकारला त्या विचाराची रुजुवात फार पूर्वी झाली आणि तो नॉन अलाइनमेंटचा. हा नॉन अलाइनमेंटचा विचार, याचं महत्व हे लक्षात घ्या, हा एका अर्थानं नाईलाज म्हणून स्वीकारला जातो. अमेरिकेकडे जाता येत नाही आणि पाकिस्तान तिकडे आहे आणि काश्मीरात लढाई करते आपल्याला आणि स्टॅलिन आपल्याला भेटतही नाही.
मग आपण पुढे जाणार आहोत. आपण कुठेही जाऊ शकत नाही. दुसऱ्या महायुद्धात बाकीचे देश पराभूत झाले होते. जर्मनी, जपान हे सगळे बेचिराग झालेले देश होते. या दोनच महासत्ता होत्या आणि दोन्हीकडे जाण्याचे आपले दरवाजे बंद होते. त्या काळात तेव्हापासून विचार करत आलेला नेहरू नॉन अलाइनमेंट म्हणत आहे. आम्ही आमच्या देशाचं धोरण स्वतंत्रपणे आखू असं म्हणत राहिला. नेहरूंचं मोठेपण मित्र हे आहे की जो धोरणात्मक विचार नेहरूंनी नाईलाज म्हणून स्वीकारला तो पुढे या जगातल्या 150 देशांनी स्वीकारला. आजची जी नाम परिषद आहे त्यात 150 देश आहेत. ती दुबई झाली तेव्हा होती तशी राहिली नाही. पण तरीही नेहरूंच्या मागे जगाचं नेतृत्व इतक्या साऱ्या देशांचं असं चालत आलेलं. हा नेता याचे मगाशी म्हणालो विरुद्ध फार बोललं गेलं, बाजूने फार बोललं गेलं. मगाशी मी असं म्हणालो काही माणसं कानात प्रचार करण्यात फार पटाईत असतात. कानाफुसीनं प्रचार चालतो. तुला माहित आहे का नेहरू मुसलमान होते इथपासूनची सुरुवात होते. ते भांडवलदारांचे हस्तक होते अशी सुरुवात होती. त्या रशियनांचे अनुयायी होते अशी सुरुवात होती. त्यांच्या आयुष्यात स्त्रिया फार होत्या अशी ही चर्चा फार होती. दुसऱ्या बाजूला असं म्हटलं जाते की नेहरू भारताचे भाग्यविधाते होते. त्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याची पायाभरणी केली. या देशामध्ये कधी नव्हे ती लोकशाही आणली आणि रुजवली. या देशामध्ये कधी नव्हे ते न्याय आणि स्वातंत्र्याचं वार आणि समतेचा विचार इथं मध्यवर्ती म्हणून आणून उभा केला. ही नेहरूंची देणगी आहे. नेहरूंची देणगी आहे. सगळ्या घटनेच्या प्रतिज्ञापत्रकामध्ये आलेल्या मूल्यांची चर्चा नेहरूंशिवाय दुसऱ्या कोणी केली नव्हती. वल्लभभाई एकदा गमतीनं म्हणाले की अशी चर्चा करायला आम्ही नेहरूला मोकळा ठेवला. यातला विनोद सोडून द्या. पण वल्लभभाईंना सुद्धा नेहरूंचं मोठेपण ठाऊकच होतं. अन्यथा त्या विद्वान बॅरिस्टरनं याचं नेतृत्व स्वीकारलं आणि नुसतं स्वीकारलं नाही, त्या अखेरपर्यंत अत्यंत निष्ठेनं पार पाडलं. आणि एक गोष्ट मुद्दाम सांगितली पाहिजे, सरदार वारले किंवा नेहरू त्यांच्या अंत्ययात्रेला गेले होते. आपले पंतप्रधान काहीही म्हणत ते गेले नव्हते असं म्हणतात. असं नाही. वल्लभभाईंच्या ज्ञानाविषयी, अधिकाराविषयी, त्यागाविषयी प्रचंड आदर असलेला माणूस होता. हा, मतभेदाचे जे मुद्दे होते तेही त्यांनी कधी लपवले नाही. समाजवादाचा विचार असेल, हिंदू मुस्लिम ऐक्याचा विचार असेल, हिंदू जातीयवादाचा विचार असेल, धर्मांधतेचा विचार असेल, या संबंधीच्या मतांमध्ये वेगळेपणा, विरोध नाही. वेगळेपण नेहरू पंतप्रधान झाल्यानंतर उजागर झाला. तोपर्यंत गांधीच होते. गांधी नेहरूंच्या पुढे मागे सर्व बाजूंनी होते. त्यामुळे सगळे निर्णय चांगले वाईट गांधींचेच. अनेकदा असं झालं
की काँग्रेस आणि गांधी यांच्यामध्ये प्रचंड मतभेद झाले, पण तरीही सगळ्या निर्णयांवर गांधींचा शिक्का असेल. त्यामुळे नेहरूंना काय, पटेलांना काय, सावरून घ्यायला एक त्यांच्याहून मोठा वरिष्ठ नेता उपलब्ध होता. गांधी गेल्यानंतर नेहरूंच्या सोबत पुढे वल्लभभाई 50 मध्ये गेले, गांधी आधीच गेले होते. राजेंद्र बाबू किंवा मौलाना हे सहकारी होते, मार्गदर्शन नव्हतं, नेते नव्हते, अनुयायी होते. त्यामुळं 47 पर्यंतचा देश गांधींचा, 47 पासून 64 पर्यंतचा नेहरूंचा. त्यातल्या यशापयशाची चर्चा